नवा दिवस, नवीन अपॉर्च्युनिटीज आणि आपण निघालोय त्यांना ग्रॅब करायला. आज आपण बघणार आहोत महाधिवक्ता आणि महान्यायवादी हे दोन्ही टॉपिक एकाच लेक्चरमध्ये. ओके, चला सुरुवात करूया आजच्या लेक्चर. मित्रांनो, सुरुवात करण्या अगोदर आपली एक नेहमीची आपुलकीची सूचना ती अशी की यानंतर मी खूप सगळे लेक्चर्स घेऊन येणार आहे, बरोबरच क्वेश्चन पेपर अनालायसिस सुद्धा घेऊन येणार आहे, एकदम डिटेल वाला, की हा क्वेश्चन आहे तो अशा पद्धतीचा आहे, त्याच्या ऑप्शनने तुम्ही असं जायला पाहिजे होतं आणि एकदम डिकोड करणार आहे. सो जर तुम्ही क्वेश्चन पेपर अनालायसिस मध्ये इंटरेस्टेड असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की जेव्हा कधी मी टाकेन क्वेश्चन पेपर अनालायसिसचं लेक्चर सो तुम्हाला ते सजेस्ट केलं जाईल. त्यानंतर एखादी बुक किंवा पेन घेऊन बसा, कारण की लेक्चर करताना बऱ्याचशा गोष्टी मी सांगत असते ज्या की नोट डाऊन करण्याइतपत महत्त्वाच्या असतात. सुरुवात करूया. मित्रांनो, महाधिवक्ता आणि महान्यायवादी ही दोन्ही अत्यंत महत्त्वाची अशी बाब आहेत. ओके, महाधिवक्ता आणि महान्यायवादी जेव्हा यांचा विचार करतो तर त्यामध्ये मी तुम्हाला काही मुद्दे दिलेले आहेत, जसं की कलमे आहेत, नेमणुका आहेत, अहर्ता आहे, पेमेंट आहे, कुठे असतात. आता बघा, हा जो काही महान्यायवादी आहेत ना, ते महाधिवक्ता हे राज्यात असतात, तर महान्यायवादी हे कुठे असतात तर भारतात असतात. आता यांचा फुल फॉर्म आहे AGS आणि यांचा आहे AGI. आता हे असतात अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया, तर हे असतात ॲडव्होकेट जनरल ऑफ स्टेट. आता जेव्हा यांचा कलमांचा आपण विचार करतो तर बघा, तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवणे ही मॅन्डेटरी असेल, दॅट इज के जी कलम 52 पासून ते जनरली 151 पर्यंत ही जी काही कलमे असतात ना, ती कोणाशी निगडीत आहे घटनेमध्ये. ज्यांना माहिती असेल ते कमेंट करू शकता आणि ज्यांना माहिती नाही त्यांना सांगते, ही सगळ्या कलमामध्ये जितकी काही तरतूद आहे ती केंद्राशी निगडीत आहे. आणि त्यानंतर या 152 पासून, म्हणजे 151 झालं, त्यानंतर 52 पासून आय थिंक 237 पर्यंत जितकी काही तरतुदी आहेत ना, ती कशाशी निगडीत आहे तर राज्याशी निगडीत आहे. मग आपण पाहिलं, ओके, हे जे काही महाधिवक्ता आहेत ते कुठं कार्य करतात, राज्याच्या लेवलवरती कार्य करतात, म्हणून त्यांची जी कलमे येणार ती 152 पासून 237 पर्यंत येणार. आता हे मी का सांगते, कारण की बघा, बऱ्याचदा असा क्वेश्चन बनू शकतो की तुम्हाला असं विचारण्यात येईल की पुढीलपैकी कोणती महाधिवक्ता यांची कलमे यांच्याशी संबंधित कलमे नाही. मग कसं तुम्हाला एलिमिनेट करता येऊ शकतं, कारण की असं सेम सेम नाही म्हणता येणार, पण अशा फॉर्मॅट वरचा क्वेश्चन आला होता या आपल्या 2 फेब्रुवारीची जी ग्रुप बी ची एक्झाम झाली होती तेव्हाच. कशावरती आला होता तर राज्य विधिमंडळावरती आला होता. बाकीचे सगळे ऑप्शन हे एलिमिनेट होत होते, एकदम चुटकीत एलिमिनेट होत होते, कारण की 2 ऑप्शन जे होते ते फंडामेंटल राईट्सचे होते आणि की एक आय थिंक तो घटना दुरुस्तीची कलम किंवा वेगळीच 300 ची कलम होती, ती 300 समथिंग काहीतरी असं होतं. तर एकदम चुटकीत एलिमिनेट करता येत होतं, कारण की राज्याची तरतूद ही तिथून म्हणजे 152 पासून ते 237 पर्यंत आहे. त्यामुळे मी तुम्हाला एक सांगून ठेवलं, तुम्ही नोट डाऊन करू शकता. आता बघा, याचं आहे 165 आणि याचं आहे 176. आता दोन्हींमध्ये कन्फ्यूज होऊ शकतं, त्यामुळे तुम्ही एक ट्रिक लक्षात घेऊ शकता की महान्यायवादी 7छे 7छे म्हणजे जसं गुजरातीमध्ये म्हणतात बघा, 7छे म्हणजे काय असे सोबत आहे. तर तुम्ही जस्ट असं लक्षात ठेवू शकता की आपल्या देशाचे म्हणजे भारताचे जे काही महान्यायवादी आहे ते कसे आहे, गुजरातचे आहे. आणि मग आपण त्यांच्या सोबत त्यांना भेटायला गेलो आणि मग आपण काय स्टेटस टाकला, म्हणजे जनरली टाकतात लोक, तर काय टाकला की महान्यायवादी 7छे 7छे म्हणजे सोबतचे. सो तुम्हाला कसं की फॉर एक्झाम्पल कसा क्वेश्चन जर आला की पुढीलपैकी कोणते महान्यायवादी यांची कलमे आहेत आणि तुम्हाला ऑप्शन देऊन दिले की 76 देऊन दिलं, 75 देऊन दिलं, त्यानंतर 74 देऊन दिलं आणि 73 देऊन दिलं. आता बघा, कन्फ्यूज होण्यासारखे ऑप्शन आहेत की नाही.
आहेत ना, मग तुम्हाला त्यावेळेला ॲक्युरेट माहिती असायला पाहिजे होतं, की बाबा महान्यायवादींची हीच कलमे आहेत, 76च कलमे आहे. म्हणजे 76 कलम हे महान्यायवादीलाच प्रेझेंट करतं. तर मग कसं 7छे हे ट्रिक तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओके. सो त्यानंतर नेमणूक कोण करतं? नेमणूक महान्यायवादी हे कुठे कोणत्या लेवलवरती कार्य करतात तर भारताच्या लेवलवरती आणि भारताच्या लेवलवरती जितके काही अधिकारी असतात किंवा ज्यांची कुणाची नेमणूक ही केली जाते ते जनरली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कुणाच्या माध्यमातून केली जाते तर राष्ट्रपती यांच्या माध्यमातून केली जाते. ठीक आहे, इतका मुद्दा क्लिअर आहे. आणि सेम जसं स्टेट लेवलवरती आय मीन जसं भारताच्या लेवलवरती राष्ट्रपती असतात तसंच राज्याच्या लेवलवरती कोण असतात तर आपले राज्यपाल असतात. अहर्ता बघून घेऊया. अहर्ता एचसी न्याय, एचसी न्याय म्हणजे आय मीन मला हायकोर्ट न्याय ते मी शॉर्ट मध्ये लिहिलं. ठीक आहे, हायकोर्ट न्याय म्हणजे राज्याच्या लेवलवरती कोणतं असतं? हायकोर्ट असतं, उच्च न्यायालय असतं, बरोबर. आणि राज्याच्या लेवलवरती राज्यपाल असतात. त्यामुळे राज्यपाल हे एचसी न्यायाधीशा इतपत यानी की आपल्याला काय म्हणता येईल की उच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश असतात त्यांची अहर्ता किती असते म्हणजे आपल्याला माहिती आहे. तुम्ही लिहून घेऊ शकता एका कोपऱ्यात की भारताचा नागरिक असावा, त्यानंतर 10 वर्षे वकिलीचा एक्सपिरियन्स असावा आय मीन, किंवा त्याने 5 वर्षे जिल्ह्याचे जे न्यायालय असतात त्यामध्ये जे न्यायाधीश म्हणून काम केलेलं असतं असं जनरली असते. तर ती अहर्ता तुम्ही लिहून घेऊ शकता. सो अशा अहर्ता असलेल्या व्यक्तीला ते काय करतात, कोण करतात? राज्यपाल राज्यामध्ये महाधिवक्ता म्हणून नेमणूक करतात. मुद्दा क्लिअर आहे. त्यांचं पेमेंट वगैरे सगळं राज्यपाल ठरवतात कारण की घटनेमध्ये काही तरतूद नाहीये. आणि हो, एक पॉइंट माझा इथे मिस झालेला आहे तो म्हणजे पदावधी. ठीक आहे, पदावधी. सो हा जो काही पॉइंट आहे ना तुम्ही लक्षात घेऊ शकता की पदावधी म्हणजे जसं की आपल्याला माहिती आहे जे लोकसभेचा कार्यकाळ किती असतो तर ते 5 वर्ष असतो, विधानसभेचा देखील 5 वर्ष असतो, राज्यसभेचा काय असतो की जर म्हणजेच आपण म्हणू शकतो दर 2 वर्षांनी त्यांचे 1/3 जे सदस्य असतात ते रिटायर होत असतात आणि एका सदस्याचा कार्यकाळ आय मीन तो किती असतो तर 6 वर्षाचा असतो. तर सेम हे जे काही महाधिवक्ता किंवा महान्यायवादी आहे यांचा पदावधी किंवा कार्यकाळ किती वर्षाचा असतो. आता बघा, नेमणूक कोण करते तर स्टेट लेवलवरती राज्यपाल आणि भारताच्या लेवलवरती राष्ट्रपती करते. कोण ठरवते पेमेंट वगैरे कुठे वगैरे करते तर सगळं स्टेट महाधिवक्ता म्हणलं की बाबा स्टेट लेवलवरती जे काही आहे मग राज्यपाल आहे ते ठरवणार, नेमणूक करणार आणि पेमेंट सुद्धा ते ठरवत आहेत. तर ते किती काळासाठी राहणार तर याची सुद्धा घटनेमध्ये काही स्पष्ट अशी तरतूद नाही. म्हणून असं जनरली असतं की महाधिवक्ता हे राज्यपाल यांच्या मर्जीपर्यंत राहतात म्हणजे त्यांची मर्जी असेपर्यंत किंवा ते स्वतः राजीनामा देऊ शकतात. तसंच सेम टू सेम महान्यायवादी सुद्धा राष्ट्रपतींच्या मर्जी असेपर्यंत राहतात किंवा ते त्यांना जर का स्वतः वाटलं तर ते म्हणजे आपलं म्हणतो ना आपण की ते राजीनामा देऊ शकतात. त्यानंतर एससी न्याय मी तुम्हाला हे देखील सांगितलं म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा जो न्यायाधीश असेल त्याला जितकी अर्हता लागत असेल न्यायाधीश होण्याइतपत तर ती अर्हता असलेली व्यक्तीच महान्यायवादी या पदासाठी पात्र असते. म्हणजे या व्यक्तीला जर का महान्यायवादी किंवा महाधिवक्ता असायला म्हणजे त्याचं स्वप्न आहे की मी महाधिवक्ता झालं पाहिजे किंवा महान्यायवादी झालं पाहिजे तर त्याने इतकी अर्हता जर महाधिवक्ता व्हायला पाहिजे म्हणजे त्याला व्हायचं असेल तर एचसी न्याय म्हणजेच हायकोर्ट न्यायालयाच्या न्यायाधीश इतपत आणि जर महान्यायवादी झाला म्हणजे त्याला व्हायचं असेल तर सुप्रीम कोर्टच्या न्यायाधीशा इतपत अर्हता लागणार. ठीक आहे, इतका मुद्दा क्लिअर आहे. आय होप तुम्हाला या पीपीटी मधलं सगळंच कळलं असेल. त्यानंतर बघा कर्तव्य. बेसिकली काय कर्तव्य असतं हा काय असतो हा यांचं एकच काम असतं बेसिकली की जर म्हणजे जर स्टेट लेवलवरती असेल तर रापा आय मीन तो शॉर्ट फॉर्म आहे राज्यपाल यांचा. आणि जर इंडियाच्या लेवलवरती असेल तर राप म्हणजेच राष्ट्रपती. तुम्ही जस्ट लक्षात घ्या शॉर्ट फॉर्म नुसारच लक्षात घ्या की जर स्टेट लेवलवरचं असेल
तर भारत म्हणजे स्टेट लेवलचं असेल तर राज्यपाल यांना कायदेविषयक बाबीवर सल्ला देणे, आणि जर भारताच्या लेवलवरती असेल तर भारताचे जे काही राष्ट्रपती आहेत त्यांना कायदेविषयक बाबीवर सल्ला देणे. दॅट्स इट. त्यांचं इतकंच काम असतं. कारण की घटनेने काय, आणि दुसरा मुद्दा असा की जे काही घटनेने किंवा कायद्याने त्यांना ठरवून दिलेले काम आहे ते करणे, आणि आर्टिकल 143 नुसार सरकारचे नेतृत्व करणे. आता बघा, कोणाला माहिती आहे का आर्टिकल 143 काय आहे? ज्यांना माहिती असेल त्यांनी नक्कीच कमेंट करा, आणि जर त्यांना माहिती नसेल तर मी नेक्स्ट लेक्चरमध्ये नक्कीच हे आर्टिकल 143 हे एक्सप्लेन करेन. ओके. त्यानंतर त्यांना अधिकार काय काय आहेत? राज्य क्षेत्रात सुनावणीचा अधिकार. ठीक आहे. राज्य क्षेत्रात सुनावणीचा अधिकार म्हणजे काय हो? म्हणजे फॉर एक्झाम्पल जे AGS आहेत. AGS म्हणजे कोण? आपले महाधिवक्ता. बरोबर. कुठे असतात? S म्हणजे स्टेट लेवलवरती असतात. आता स्टेट लेवल हा समजा आपला महाराष्ट्र आहे. ठीक आहे. आता इथे एक AGS कार्य करतायत. ठीक आहे. XYZ असं त्यांचं नाव आहे. X समजा, X त्यांचं नाव आहे. आता या महाराष्ट्रामध्ये जितके काही न्यायालय असणार, म्हणजे जी आपली खंडपीठे आहे उच्च न्यायालयाची, तिथे म्हणा किंवा जिल्हा न्यायालय म्हणा, मग तिथे जितकी काही न्यायालय असणार ना, तिथे त्यांना ऐकून घेतले जाण्याचा अधिकार आहे. म्हणजे ते कोणत्याही न्यायालयात उभे राहून जर का ते बोलत असतील तर त्यांना इंटरप्ट करण्याचा कोणाचाच अधिकार नाही. त्यांना ऐकून घेतले जाण्याचा अधिकार आहे. ओके, दॅट्स इट. त्यानंतर दोन्ही सभागृहाच्या संयुक्त बैठकीत म्हणजे दोन्ही सभागृहाची जर बैठक असेल तर तेव्हा, किंवा संयुक्त बैठक असेल तेव्हा त्यांना बोलण्याचा तसेच कामात भाग घेण्याचा देखील अधिकार आहे. तसेच बऱ्याचदा काय असतं की महान्यायवादी किंवा महाधिवक्ता हे एखाद्या स्पेसिफिक अशा समितीचे सदस्य असतात. त्यांना काहीतरी काम सोपवलेलं असेल तर त्यांना त्यामध्ये काम करण्याचा देखील अधिकार असतो. ओके. त्यानंतर ही नो मतदान ही काय कन्सेप्ट आहे की त्यांना मतदान करण्याचा अधिकार नाही. परत संसद आणि विधिमंडळ सदस्यांप्रमाणे संरक्षण आणि विशेष अधिकार देखील प्राप्त असतात. हे बघा, संसद म्हणजे काय? म्हणजे केंद्राच्या लेवलवरती कोण असतात? तर महान्यायवादी असतात. कारण की त्यांची नियुक्ती कोण करतात? आपण बघितलं, राष्ट्रपती करतात. आणि राज्याच्या लेवलवरती म्हणजे विधिमंडळाच्या लेवलवरती कोण असतात? तर आपले महाधिवक्ता असतात. कारण की त्यांची जी नियुक्ती केली जाते ती राज्यपालामार्फत केली जाते. सो विधिमंडळाच्या सदस्यांना जितकं संरक्षण म्हणा किंवा विशेष अधिकार भेटतात, तितकेच अधिकार हे आपल्या AGS ना भेटतात. आणि संसद सदस्यांना जितके संरक्षण तसेच अधिकार भेटतात हेच आपल्या AGI यांना भेटतात. ठीक आहे. इतका मुद्दा क्लिअर आहे. त्यानंतर काही इम्पॉर्टंट पॉइंट्स बघून घेऊया. हे फक्त आणि फक्त AGI यांनाच लागू होतात. प्लस सॉरी पुढचे पॉइंट जे आहेत ते आपण म्हणूया. बघा की हे कॅबिनेट मंत्री देखील नसतात. हे फक्त कायदा मंत्री असतात. काय असतात? फक्त कायदा मंत्री असतात. तसेच सरकारचे पूर्णकालिक वकील देखील नसतात. म्हणजे काय की ते फक्त सरकारचे पूर्णकालिक वकील नाही, फक्त सरकारचं काम करायचं एवढंच त्यांचं काम नाही. म्हणजे सरकारचं काम करणे ही त्यांची प्रायोरिटी आहे, पण फक्त सरकारचं पूर्णकालिक काम करत ते बसत नाही. त्यांना खाजगी वकिलीपासून प्रतिबंधित केले गेलेले नाही. म्हणजे ही व्यक्ती असेल, जर का ती महाधिवक्ता किंवा महान्यायवादी असेल तर ती सरकारची देखील वकील असते. ठीक आहे. आणि खाजगी वकिली देखील ती करू शकते. ठीक आहे. या पद्धतीने. त्यानंतर हे जे काही पॉइंट होते ना ते फार महत्वाचे आहेत. बघा, नो सल्ला सरकारच्या विरोधात आणि नो टिप्पणी. ठीक आहे. सरकारच्या विरोधात त्यांना ना सल्ला देता येतो आणि ना टिप्पणी देता येते. हे जे काही मर्यादा आहेत ते आपल्या AGI यांना लागू होतात. आणि मी हे जे काही पॉइंट सांगितले ना हे दोघांनाही लागू होतात. ठीक आहे. इतका मुद्दा लक्षात घ्या. त्यानंतर बघा, इंडियन गव्हर्नमेंटने ज्याला फौजदारी गुन्ह्याचा दोषी समजले आहे त्याला नो बचाव. नो बचाव म्हणजे काय? जो गव्हर्नमेंटच्या दृष्टीने फौजदारी गुन्ह्याचा दोषी आहे
त्याने एखादा फौजदारी क्राईम केलेला असेल, सो त्याला आपल्या AGI ला बचाव करता येत नाही, कारण की ते वकील सुद्धा असतात, बरोबर. ते त्याच्याशी निगडीत म्हणजे त्याचा केस नाही लढू शकत, लक्षात घ्या. त्यानंतर इंडियन गव्हर्नमेंटच्या परवानगीशिवाय नो जॉब ॲट कंपनी, कोणत्याच कंपनीमध्ये किंवा महामंडळामध्ये ते जॉब करू शकत नाही. ओके, होप तुम्हाला हे सगळे पॉईंट्स क्लिअर होत असेल. आणि हो, लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, कारण की आपला चॅनल न्यू आहे, तो ग्रो झाला पाहिजे, कारण की खूप सगळे लेक्चर्स मी घेऊन येणार आहे आणि फ्रीमध्ये घेऊन येणार आहे. त्यामुळे सबस्क्राईब बटन दाबा मित्रांनो, आत्ता दाबा. धन्यवाद.